इथे जबरदस्त दरड कोसळल्यानं आणि हे सगळं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली काढलं गेल्यानंतरच्या परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंदार गोंजार यांनी। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गावच संपूर्ण गायब झालंय। लँडस्लाइड झाल्यानंतर हा इथला डोंगरावरचा राडारोडा या संपूर्ण गावावरती आला आणि ही जी जमीन आपण पाहतो आहोत या जमिनीच्या या चिखलाच्या खाली संपूर्ण गाव गाडलं गेलंय। तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी 67 प्रॉपर्टीज म्हणजे 67 इमारती होत्या, घरं होती, ज्यापैकी 44 घरांमध्ये लोक राहत होते आणि या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांची संख्या प्रशासनाकडून 167 सांगितली जाते। आपण पाहू शकतो अतिशय मोठ्या प्रमाणात बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। एनडीआरएफची टीम त्याचबरोबर राज्याच्या ज्या इतर यंत्रणा आहेत त्या यंत्रणा देखील इथं प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत। मात्र आपण पाहू शकतो कित्येक फुटांचा थर या गावावरती साठलेला आहे। आपण पाहू शकतो ही माळीण गावाची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे। या प्राथमिक शाळेच्या बाजूला डाव्या बाजूला काही घरं आहेत आणि या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या या उंचीच्या प्रमाणात आपण अंदाज लावू शकतो की ही जी शाळा ज्या ठिकाणी संपते त्याच ठिकाणी वरून हा राडारोडा आलेला आहे आणि इतर घरं देखील ही जी जिल्हा परिषदेची शाळा आहे त्याच उंचीवरती किंवा त्याहून अधिक खाली उंचीवरती होती। मात्र हा राडारोडा आला आणि ही संपूर्ण घरं या ठिकाणी गाडली गेली। सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। आपल्यासोबत इथले काही स्थानिक आहेत। काय बघितलं तुम्ही, कसं समजलं तुम्हाला? 7:30 वाजता इथले एक माणूस आला सांगायला, तर म्हणत माळीण पूर्ण गाडलेली आहे। परिस्थिती इथे येऊन पाहिली तर पूर्णपणे घरं वगैरे सगळी गाडलेली। फक्त माळीण गावचे 2-4 लोक शिल्लक असतील, लय शिकस्त 10-15 लोक शिल्लक असतील। मग नंतर आम्ही सभापतींना फोन केला, सभापतींनी मग सगळ्यांना फोन करून मग त्यांना सांगितलं व तुम्ही ताबडतोब इथं या। तुम्हाला कसं समजलं, काय नक्की होतं तुम्ही इथं आला त्यावेळी? ज्यावेळेस आम्ही दोघं पण यावेळी इथं आलो, यांनी मला येऊन सांगितलं तर पुराचे लोंढे चालले होते या ठिकाणी आणि जी लोक वाचली होती ती रस्त्याच्या दिशेने धावत होती आणि नंतर मग आम्ही संपूर्ण तालुक्याच्या यंत्रणेला कळवलं आणि तालुक्याची यंत्रणा लवकरात लवकर आमचे सभापती सुद्धा सर्वात अगोदर या ठिकाणी येऊन पोहोचले। हा आंबेगाव संपूर्ण तालुका अतिशय दुर्गम आहे। पुण्यापासून साधारणतः 120 किलोमीटरच्या अंतरावरती हा तालुका येतो आणि फक्त पुणेच नव्हे तर आंबेगाव असेल, खेड, चाकण, मंचर ही जी इतर महत्वाची शहरं आहेत, गावं आहेत, ती शहरं देखील इथून 2 तासांच्या अंतरावरती आहेत। हे अंतर जरी किलोमीटरमध्ये कमी असलं तरी डिंबे धरणाला पूर्णपणे वळसा घालून या ठिकाणी पोहोचावायला लागतं। आपण पाहू शकतो चारही बाजूनी या संपूर्ण गावाच्या डोंगर आहे, अतिशय दुर्गम असं हे गाव आहे। मधून या 2 डोंगरांच्या मधून ही नदी वाहते। रात्रभर पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते डोंगर दऱ्यातून खाली येत होतं, नदीत आणि ओढ्या नाल्यात येत होतं आणि पुढे ते डिंबे धरणात जात होतं। मात्र या ठिकाणचं हे जे आहे हा जो डोंगराचा भाग आहे तो संपूर्ण खाली आला। आपल्यासोबत पंचायत समितीचे सदस्य आहेत। काय नक्की परिस्थिती आहे? त्या गावामध्ये ज्या वेळेला अशी परिस्थिती 7:30-8च्या सुमारास आम्हाला समजली त्यावेळेला तात्काळ आम्ही आमच्या विभागाचे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या कानावरती ती परिस्थिती घातली। संपूर्ण गाव हे डोंगराखाली गेलेलं आहे, वरून दरड आलेली आहे आणि अशा परिस्थिती काही गावांमध्ये होत असतात आणि या संदर्भात ज्या वेळेला साहेबांनी सर्व यंत्रणेला सांगितलं, तत्पर सर्व यंत्रणा या ठिकाणी झटपट येण्यासाठी निघाली, परंतु रस्त्यामध्ये खूप मोठी अडथळा निर्माण झाला होता। अनेक ठिकाणी रस्ते खराब झालेले होते, त्यामुळं या ठिकाणी यंत्रणा पोहोचली। आम्ही सर्व किती लोक अडकलेले आहेत, त्यांना काढण्याची जी इथे प्रयत्न सुरू आहेत, कोणी वाचण्याची शक्यता वाटते का? प्रशासनाकडून काय सांगण्यात आलं? या ठिकाणी आताची परिस्थिती पाहता असं लक्षात येत आहे की या ठिकाणी जवळपास 350 लोक या ढिगाऱ्याखाली अडकले असावीत आणि याच्यातली शक्यता कोणीही वाचण्याची शक्यता आता दिसत नाही, कारण पूर्ण पावसाचं पाणी गावाचा राडारोडा हा संपूर्ण याच्यावरती बसलेला आहे आणि त्यामुळं शक्यता खूपच कमी आहे की याच्यामध्ये कोणी वाचेल म्हणून। या माळीण गावची लोकसंख्या जी आहे ती 900च्या आसपास सांगितली जाते। 700 लोकांचं या ठिकाणी मतदान आहे आणि आपण पाहू शकतो की अतिशय अगदी मोजकी घरं, इमारती या गावातल्या उरलेल्या आहेत आणि या गावाच्या हा जो पश्चिमेकडचा भाग आहे
तो पूर्णपणे या ढिगाऱ्याखाली गाडला गेलेला आहे. प्रशासनाकडून 167 लोक या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र इथले जे पंचायत समितीचे सदस्य आहेत आणि जे राजकीय पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून मात्र अतिशय मोठा आकडा सांगितला जातो आहे. अतिशय उंच असा हा थर या गावावरती साठलेला आहे. या शाळेच्या जी इमारत आहे त्याच्या प्रमाणावरून आपण अंदाज बांधू शकतो की किती मोठ्या प्रमाणात हे संपूर्ण गाव जे आहे ते या ठिकाणी गाडलं गेलेलं आहे. सकाळी हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि बचाव कार्य जरी अतिशय जोमाने सुरू असलं तरी वेळ जसा जसा पुढे सरकतोय त्याप्रमाणे या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांची जिवंत वाचण्याची शक्यता वेगाने कमी होत चालली आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे.